हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? आणि आज आहे 14 एप्रिल आणि 14 एप्रिलच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आम्ही चाललेलो आहे आता अशोक वाटिकेला, कारण की राजवीचा प्रोग्राम आहे. तर राजवीचा डान्स आहे तिथे, तर तिथे चाललो आम्ही. तर अशोक वाटिका एवढी सजलेली आहे ना, इतकी छान दिसते ना, लाईटिंग वगैरे. पण हा प्रोग्राम सकाळचा आहे, तरी पण मी तुम्हाला सगळं शेअर करेन मी तिकडचं. चला तर आता जाऊ आपण अशोक वाटिकेवर. अर्धे चाचे तिकडे. छान दिसून राहिली. तिचा डान्स आहे आता. सगळ्यांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो छान दिसून राहिली. भीम जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. जय भीम. तर ताईंनो, सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. आज आहे 14 एप्रिल आणि ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो ना, तो दिवस आलेला आहे. तो दिवस म्हणजे भीम जयंती. तर भीम जयंतीची वाट आपण खूप आतुरतेने पाहत असतो, साफसफाई वगैरे करतो, कारण की तो आपला सण असतो. सगळ्यात मोठा सण कोणता, तर आपल्या बाबासाहेबाची भीम जयंती. क्रांतीसूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज आहे जयंती. त्याच्यामुळे माहीत आहे का, हा आहे ताईंनो अशोक वाटिकेचा, म्हणजे आमच्या अकोल्यातील अशोक वाटिका जी आहे ना, अशोक वाटिकेचा आजूबाजूचा परिसर. इथे होता लहान मुलांचा डान्स, म्हणजे प्रत्येक भीम जयंतीला प्रोग्राम असतात इथे. दीदीचा डान्स होता आज. ती ज्या डान्स क्लासमध्ये डान्स करते ना, त्या क्लासचा म्हणजे त्या ग्रुपचा डान्स होता ताईंनो. तर त्याच्यामुळे आम्ही इथे आलेलो होतो आणि आमच्या आई पण आहे सोबत. आणि 14 एप्रिल म्हटलं ना ताईंनो, तर हा सगळ्यात मोठा दिवस आहे आपल्यासाठी, कारण की आपल्याला चांगलं जीवन जगायला कोणं लावलं असेल, आपण सध्या चांगलं जीवन कशामुळे जगत आहे, तर याचं सगळं श्रेय जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. ते होते म्हणून आपण आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण की ते नसते तर आपण काहीच नसतो, आपण शून्य असतो ताईंनो. हे कधीही विसरायचं नाही, कारण की कोणीही विसरायचं नाही हे, कारण की एवढे मोठे उपकार बाबासाहेबांनी आपल्यावर करून ठेवले आणि या उपकाराची जाण खरोखर सगळ्यांना असायला पाहिजे. आणि ही वेळ आहे त्यांनो सकाळचे 9 वाजता, आणि आपण पाहू शकता सगळे बौद्ध बांधव माहीत आहे का, 9 वाजता आणि तयारी करून फेटे वगैरे बांधून एकदम रेडी होती इथं अशोक वाटिकेवर. अशोक वाटिकेवर बाबासाहेबांचे दर्शन घ्यायला, आणि हा प्रोग्राम पण होता. हा प्रोग्राम पाहायसाठी पण खूप गर्दी झालेली होती.
आणि अशोक वाटिकेवर तर आमचा नंबर पण लागला नाही दर्शनासाठी. एवढी भयानक गर्दी होती ना, आम्ही दुरूनच पाया पडलो ताईंनो. भयानक गर्दी. आणि याच्यावरून तुम्ही पाहू शकता की बाबासाहेबाविषयीचे प्रेम, बाबासाहेब प्रत्येकाच्या रक्तात आपल्याला दिसून येते या गर्दीमध्ये. आणि हे जे गाणं आहे ना ताईंनो, तर हे खोटं नाही आहे, खरोखर गाणं आहे. कारण की बाबासाहेबांचे एवढे दिवाने आहेत ना, बौद्ध बांधव तर आहेतच, पण बाकीच्या सगळ्या समाजामधले माहीत आहेत का लोक बाबासाहेबांचे दिवाने होत आहेत, बाबासाहेबांचे फॅन होत आहेत. कारण की बाबासाहेबांचं कार्यच एवढं अनमोल आहे ना. आणि ऊन पण पाहू शकता त्यांना तुम्ही, एवढी ऊन होती ना. कारण की 8 वाजता म्हटलं ना घराच्या बाहेर निघालो की ऊन लागते. पण हे माहीत आहे का, आम्ही 9 9:30 वाजता निघालो आणि भयानक ऊन होती. तर तरी पण सगळे बौद्ध बांधव सगळे लोक थांबलेले होते अशोक वाटिकेवर. आणि आणि या चिमुकल्यांनी एवढा छान डान्स केला ना त्यांनो, एवढा छान डान्स केला ना, खूप छान डान्स केला. आणि पाहू शकता तुम्ही, खूप छान डान्स केला. एवढी ऊन होती ना, तरी पण लहान मुली पण होत्या आणि मोठ्या मुली पण होत्या. बरोबर दादा इकडे रे, नाही रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब एप्रिल 1891 मध्ये अशा महामानवाचा जन्म झाला, ज्याने देशाच्या संविधानाला जन्म दिला. आणि त्याच व्यक्तीमुळे आज भारत देशाचा संपूर्ण कारभार चालतो. अशी व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि माहीत आहे का ताईंनो, दरवर्षी बाबासाहेबाची जयंती होते आणि प्रत्येक वर्षी माहीत आहे का, तो उत्साह वाढत जातो, एकदम वाढत जातो. आणि एवढे छान छान प्रोग्राम होतात ना दरवर्षी, खूप छान छान प्रोग्राम होतात आमच्या अकोल्यामध्ये अशोक वाटिकेजवळ आणि नंतर मग टावरजवळ. खूप छान छान प्रोग्राम दरवर्षी, खूप मोठे मोठे प्रोग्राम होत असतात. आणि पाहू शकता तुम्ही, मुलं किती छान डान्स करत आहेत ते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलत असतात, नक्की कोण आहे ते? अगं बाळा, डॉक्टर बाबासाहेब हे एवढ्या सहजासहजी नाही समजू शकत. पण तरी मी एक छोटासा प्रयत्न करतो, ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला. दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार द्या. कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला. हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे.
ते म्हणजे बाबासाहेब. अरे क्या हमेशा बाबासाहेब बाबासाहेब करता रहता है. अशा प्रकारे ताईंनो सकाळचा भीम जयंतीचा कार्यक्रम पार पडला अशोक वाटिकेजवळ आणि टावरजवळ पण प्रोग्राम होता. पण तो मोठा व्हिडिओ झाला ना, त्याच्यामुळे मग मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर आजचा भीम जयंतीचा कार्यक्रम कसा वाटला आमच्या अकोल्यामधील, आणि माझ्या व्हिडिओला ताईंनो इथंच एंड करते. मी आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.